तर आपण ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर दृश्य पाहतोय। मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत। त्यांच्यासोबत संदीपान भुमरे सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही चर्चेत आहे। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी वारंवार मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांनी मागण्या सुद्धा केलेल्या आहेत। त्याचबरोबर राज्य सरकारवर त्या आडून टीका सुद्धा केलेली आहे। मात्र उदय सामंत यांनी या आधी सुद्धा 2-3दा जरांगेंची भेट घेतली होती। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, मनोज जरांगेंच्या भेटीला आता उदय सामंत गेलेले आहेत, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे आणि भुवया उंचावल्यात। या संदर्भात अधिकची माहिती। विजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर आपण पाहतोय मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत, चर्चा करताना दिसतात आणि उदय सामंत यांच्या सोबत संदीपान भुमरे सुद्धा उपस्थित आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। या आधी सुद्धा उदय सामंत मनोज जरांगेंच्या कित्येकदा भेटीला गेलेले आहेत आणि त्या भेटीवर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा ही भेट, त्यामुळे आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येत आहेत हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठी वारंवार उपोषण करणारे मनोज जरांगे हे उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना दिसतात। पहिल्यापासूनच मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि जेव्हा आंदोलनातून हिंसाचार झाला होता तेव्हा काही मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मनोज जरांगे यांच्याकडून वारंवार करण्यात आली होती। अद्यापही राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्या सर्वच पूर्ण झालेल्या नाही आहेत, त्यामुळे सातत्यानं मनोज जरांगे राज्य सरकारला धारेवर धरताना दिसतात, टीका करताना दिसतात आणि ही आता उदय सामंतांची भेट मनोज जरांगेंशी। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, मंत्री उदय सामंत जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रश्न जर पाहिलं तर छत्रपती भवन या ठिकाणी जे आहे ते उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी आताच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। मी बीडला गेलो त्यानिमित्तच मनोज जरांगे पाटील हे छत्रपती भवन या ठिकाणी असल्यामुळे मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती आता उदय सामंत यांनी दिलेली आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ज्या त्यांच्या मागण्या आहेत मराठा आरक्षणाला धरून त्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारने लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी जी आहे ती देखील आता उदय सामंत यांच्याकडे केल्याची पाहायला मिळाले। त्यानंतर केल्याची आपल्याला पाहायला मिळाले। तर 23 तारखेला जे आहेत ते आता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सदरी संपूर्ण मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात खासदार संदीपान भुमरे आणि उदय सामंत जे आहेत ते आता भेट घेणार आहे। मुख्यमंत्र्यांना सविस्तर मागण्या ज्या आहेत त्या लवकर पूर्ण करण्याचं देखील जे आहे ते मुख्यमंत्र्यांना बोलणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती आता उदय सामंत यांनी दिलेली आहे। मात्र आता उदय सामंत हे बीडच्या दौऱ्यावरती असताना आता छत्रपती भवन या ठिकाणी येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र माणुसकी टिपून आम्ही भेट घेत असल्याचं देखील त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं। जी 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 पाहायला गेलं तर विजय, याआधी सुद्धा उदय सामंत कित्येकदा मनोज जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर मनोज जरांगे हे एकीकडे फडणवीसांवर टीका करताना दिसतात मराठा आरक्षणावरून आणि दुसरीकडे शिवसेनेची ही वाढलेली जवळीक, त्यामुळे कोणता अर्थ या भेटीमागे लावायचा? नक्की जर पाहिलं गेलं तर अनेक दिवसांपासून शिंदे शिवसेनेतील जे नेते आहेत मंत्री असतील हे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। काही दिवसापूर्वी जर पाहिलं गेलं तर शिंदे हे नाराज असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांचे मंत्री जे आहे ते जवळच्या वाढत असल्याचं बोललं जात होतं। मात्र यावरती आता उदय सामंत यांनी फटकारल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। विरोधकांना देखील यावरती त्यांनी फटकार लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। एक आम्ही सहानुभूतीचं नातं असावं, कारण प्रत्येक व्यक्ती हा राजकारणाच्या बाजूला सुद्धा नातं जपू शकतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळेच आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी जे आहे ते जवळकी आमचे आहे, मित्रपणा आमचा आहे, त्यामुळे आम्ही मैत्रीत्व जपवतो असं देखील आता उदय सामंत यांनी या भेटी दरम्यान म्हणण्याचं पाहायला मिळालं। धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।